नमस्कार, मी आहे नम्रता आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या चॅनल सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे आमरस धिरडे. उन्हाळ्याचा सीझन आलेला आहे आणि बाजारामध्ये भरपूर आंबे आलेले आहेत. तर नक्की बनवा आमरस आणि धिरडे. आमरस तर सर्वांना येतोच बनवायला. तसंच आमरस बनवून घ्यायचा आहे. पहिले या आंब्याची मी सालं काढून याचा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला मिक्सरमध्ये फिरवून हा आमरस तयार करून घेतलेला आहे. आता 7-8 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्यांचं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. आणि आता एका पातेल्यामध्ये 1 कप ज्वारीचं पीठ, त्याच्या अर्ध गव्हाचं पीठ आणि गव्हाच्या पिठाच्या अर्ध रवा, हे असं प्रमाण मी घेतलेलं आहे पिठांचं. याला एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये हिरवी मिरची लसणाचं वाटण टाकायचं. आणि ओवा थोडासा हाताने असा चोळून कुस्करून याच्यामध्ये टाकायचं. याला चोळून असं कुस्करून टाकल्याच्यानंतर ओव्याचा फ्लेवर रिलीज होतो आणि छान लागतो. आता याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. गुठळ्या नाही होऊ द्यायच्या याच्यामध्ये. विस्क करून घेतलेला आहे छान. याला गुठळ्या नाही आहे त्याच्यामध्ये. छान व्यवस्थित एकजीव होतं मिश्रण. हे बॅटर तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे. हे बॅटर तयार झालेलं आहे आपलं. हे असं या कन्सिस्टन्सीचं बॅटर पाहिजे आपल्याला. आता तवा ठेवायचा आहे गॅसवर. आपल्याकडे वांग असतंच, ते वांग थोडं अर्ध कापून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये तेल घ्यायचं आणि या वांग्यानी या तव्यावर तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं. आणि आता याच्यावर हे धिरडे पळीनी टाकायचे.
हे एका बाजूने भाजून घ्यायचं आहे छान, आणि भाजून झाल्याच्या नंतर याला छान व्यवस्थित पळीनी याला उलटवून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता याला याच वांग्याने थोडंसं डिप करून असं तेल लावायचं आहे. दोन्ही बाजूनी छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे धिरडं छान भाजून झालेलं आहे. आता याला रसासोबत सर्व करायचं. खूप छान कॉम्बिनेशन आहे, खूप छान लागतं. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.